नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. कसे माहिती आहे का, काही माणसं आपल्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतात, पण ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं बरं का. आता मी असं का म्हणते माहिती आहे का, काही माणसांना दुसऱ्यांची कॉपी करण्यात एवढा इंटरेस्ट असतो ना, की दुसरा व्हिडिओ बनवते म्हणून मी व्हिडिओ बनवेन, दुसरा क्लास लावतोय म्हणून मी क्लास करेन किंवा ती हे करते म्हणून मी ते करेन. असा न्यूनगंड माणसामध्ये तयार होतो आणि ह्याचं काय होतं माहिती आहे का, ते दुसऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात, की आम्ही किती चांगले आहोत हे बघा. पण कसं आहे माहिती आहे का, माणसाची पातळी आहे ना, ती एका स्वभावातच कळते, की त्या काय कॅपॅसिटीचा आहे. गोड-गोड बोलून दुसऱ्याचं कॉपी करणे ह्याला काही हे म्हणत नाही. ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. बाकी असो प्रत्येकाला कोणाला कोणाला कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतं आणि मी खूप खुश आहे, की मला पण कोणतरी कॉपी करण्याचा प्रयत्न करतंय. आता संध्याकाळी आहे ना, कपडे धुतलेली होती सकाळी वाळलेली, ती मी काढून घेतली. नंतर बघू शकता अधिक मास चालू असल्यामुळे वेगवेगळ्या सेवा मी घरामध्ये करत असते. तर स्वामींच्या इथे छान दिवा वगैरे लावली, धूपदिवा लावली आणि नंतर आहे ना, आज कालभैरवाष्टक घेतलेलं. कालभैरवाष्टक उजव्या हातामध्ये ना मी कालभैरवाष्टक म्हणताना पिवळी मोहरी घेतलेली आणि अशी तोंडाच्या समोर पकडायची आहे आणि आपल्याला संपूर्ण कालभैरवाष्टक शक्य असल्यास 11 वेळा म्हणू शकता, नाहीतर तुम्ही 1 वेळा म्हणून देखील काय करायचं माहिती आहे का, ही जी पिवळी मोहरी आहे ना, ती घरामध्ये, घराच्या बाहेर आसपासच्या जागेमध्ये आपल्याला टाकायची आहे. त्यामुळे घरामध्ये जी नकारात्मकता येते किंवा काही लोकांना सवय असते, एखाद्याचा संसार सुखी चाललाय तर त्याला ते बघवत नसते. मग अशी माणसं बघा त्याच्या मागे आहे ना, काही ना काहीतरी करत असतात. पण खरं सांगू का, त्यांनी काही जरी केलं ना, तरी माझे स्वामी आहेत ना, ते नेहमी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे ते माझ्या बाबतीत काही वाईट होऊनच देणार नाही, ह्याची 100% गॅरंटी मला आहे. आणि स्वामींनी असे बरेचसे अनुभव मला दाखवलेत, की माणसाने किती देखील वाईट करण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्यांचं मनासारखं होत नाही. आणि मला एक दिवस स्वामींवर विश्वास आहे, की त्या माणसांची पण एक दिवस अशी अवस्था होईल ना, की ती डोळ्याने पाहता पण येणार नाही, इतकी वाईट अवस्था होईल. कारण कोणाचं वाईट करण्याची भावना ज्यावेळेस असते ना, आपण म्हणतो ना दुसरीकडे एक बोट दाखवतो, त्यावेळेस 4 बोटं आपल्याकडे असतात. तसंच काहीसं होतं. असो ज्याचं त्याचं त्याच्यापाशी. आपल्याला काय करायचं आहे, आपण आपलं नित्यकर्म जे आहे ते करायचं आणि कर्म चांगले असले, की बाकीच्या गोष्टींची भीती नसते. तर थोडासा आतल्या घरामध्ये पसारा झालेला कारण कस्टमर होतं आणि बाहेरून जी कपडे आणलेली त्या कपड्यांचे म्हणले चला घड्या करून घ्यावं आणि मंडईची वेगळीच घाई चाललेली, त्याच्या नुसत्या उड्या चाललेल्या. कपड्यांची घडी घालताना पण बघू शकता, तो तिथेच येऊन बसलेला. तर छान कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या, घरातला पसारा आवरला आणि हे नवीन कलेक्शन जे आहे ते पार्लरमध्ये मी विकण्यासाठी आणलेलं आहे. एकदम चीप रेटमध्ये आहे. 10 ते 20 रुपयामध्ये तुम्हाला भेटेल आणि हे रबर जे आहे 30-40 रुपयामध्ये भेटतील. आणि तुम्हाला जर माझ्या पार्लरचा ॲड्रेस माहीत नसेल तर मला Instaला तुम्ही फॉलो करू शकता. Instaला माझं कादंबरी पार्लर म्हणून आयडी आहे. आणि नंतरनं दुसऱ्या दिवशी बघा आज आम्ही गेलेलो कराडला. तर कराडला थोडंसं काम होतं. तर हे म्हटले थोडा वेळ आहे तर जाऊया प्रीतीसंगमला. छान गार्डनमध्ये फिरलो, भेळ वगैरे खाल्ली आणि नंतर आहे ना बोटिंग करण्याची इच्छा होती, पण कधी बोटिंग केलीच नव्हती. एक तर तुम्हाला माहीत नसेल, की मुंबईला होतो ना त्यावेळेस आम्ही एकदा गेलेलो एलिफंटाला तिकडे. त्यावेळेस एकदा बोटिंग केलेलं आणि आता हे जे कृष्णा नदीचं पात्र आहे, नदीमध्ये फर्स्ट टाईम बोटिंग केलेली. तर खूप छान वाटलेलं. तर आता घरी आल्यानंतर ना संध्याकाळी अक्का मसूर बनवायचा होता. तर अक्का मसूर बनवण्यासाठी एकदम सोपी साधी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर टोपामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आलं लसूण पेस्ट टाकू शकता नाहीतर लसूण आणि आल्याची पेस्ट टाकू शकता घरी बनवलेली. तर मी तर विकतचीच टाकलेली आहे. छान ह्याला परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. लालसर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घाटी मसाला टाकायचा आहे. नंतर तुम्हाला जो आवडेल त्या गरम मसाला घालू शकता. थोडीशी हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान लालसर होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा एकदम मऊसर भाजला ना, की त्याची टेस्ट अजून छान लागते. त्यामुळे कांदा करपवून द्यायचा नाही. आता ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर देखील तुम्ही टाकू शकता कलरसाठी. आणि हो, ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं राहिलं माझ्याकडून. तर तुम्ही ह्याच्यामध्ये आवडत असलेलं बारीक चिरलेलं टोमॅटो देखील टाका. नंतर अख्खा मसूर जो शिजवलेला होता त्या ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. तुम्हाला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी ओतायचं आहे आणि छान ह्याला शिजवून द्यायचं आहे. बारीक गॅस करून साधारण 5 ते 10 मिनटं आणि वर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.